मॅच इथे ऑन होणार आहे। अर्थात सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता यासाठी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि पहिलं षटक हे लोकल बॉलर टाकेल, एक त्यानंतर एक आयकॉन आणि एक आयडॉल अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असेल। महत्त्वपूर्ण मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल। एका बाजूला जर आपण पाहिलं खरं तर अनया 11 कनोली आणि दुसऱ्या बाजूला असणारी टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हॉटेल जय हो पंजाब बशरीज ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। अगदी दोन फलंदाज जर आपण पाहिले स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी विजय वायकर आणि दुसऱ्या बाजूला वसीम शेख, तर पहिलं षटक करण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती मात्र भूषण उघडेच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते। लोकल बॉय आहे, 4 षटकांची मॅच आणि खरं तर दोन्ही संघ आपण पाहतोय विजयाच्या रथामध्ये स्वार आहे। दोन्ही संघाने सकाळपासून पराभव काय आहे ना हे पाहिलं नाही, पराभवची चव चाखलेली नाही। इथे मात्र कोणता संघ सुपर 8 मध्ये पोहोचणार पुन्हा एकदा हो हो या बरबायांना आपण पाहतोय गॅप मध्ये डीप लॉंग ऑन मध्ये बॉल पोहोचतोय सीमारेषा पार। नामदार षटकाचा दमदार पॉवरफुल हिट, 4 रन चौकार। 4 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळतील। एक जबरदस्त स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळाले। धाव फलकाला सुरुवात झाली आहे, 4 धावा या मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती इथे मात्र बॅट्समनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते। पुन्हा एकदा भूषण उघडे तयार असेल बॉलिंग मार्क वरती। हो हो हा बॉल आपण पाहतोय अगदी उजव्या स्टिचच्या भरपूर बाहेर जाणारा, थोडीशी लाईन आणि लेंथ बिघडतोय आपण पाहतोय। गोलंदाजी बिघडली गेली कारण बिघट आल्यानंतर आपण पाहिले कित्येक वेळा थोडंसं प्रेशराईज होणारे गोलंदाज आपण पाहतो आणि ह्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं हे मैदानावरती फार गरजेचं असतं कारण 4 षटकाचे मॅचेस आहेत आणि अशा एक्स्ट्राज रन इथे मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। रिव्ह्यू सिस्टीम देखील इथे तुम्हाला पाहायला मिळते। प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक टीम साठी एक रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळेल। आणि खरं तर ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेली क्रांती आहे, ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेली फार मोठी क्रांती आहे कारण याच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर खूप मोठमोठे बदल आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत आहेत। आज गाव लेवलचं क्रिकेट नुसतं गाव लेवलवर राहिलं नाही, ते आज तालुका लेवलवरती राहिलं नाही, तर ते आज देशापर्यंत पोहोचले, जगभरात पोहोचले। आणि आपण पाहतोय अगदी 7S लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील अगदी HD क्वालिटीमध्ये थेट प्रक्षेपण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते। विशेषतः अगदी स्टंप जवळ आपण पाहतोय माईक आहे, त्या ठिकाणून देखील एज आवाज देखील आपल्याला सहजरित्या इथे मात्र जो पाहायला मिळतो। आणि खरं तर अशा प्रकारची सुविधा व्हाईट बॉल हो पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालाय। पहिल्याच बॉल वरती मात्र एक चौकार आला आणि खरं तर धावफलक पुढे पोहोचले। स्कोरबोर्ड मध्ये पुन्हा एकदा छोटासा बदल, भूषण पुन्हा एकदा तयार, राईट हँड होत विकेट हो हो लागोपाठचा तिसरा वाईट, लागोपाठचे 3 व्हाईट बॉल इथे आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईट। थँक्यू। लागोपाठचे 3 वाईट पाहताय या ठिकाणी। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं खरं तर मोहम्मद सामी पाकिस्तानचा गोलंदाज, त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे। एकाच षटकामध्ये 17 चेंडू मोहम्मद सामीने केले होते। ह्या षटकामध्ये किती पाहायला मिळणार? बॉल डीप लॉंग ऑन मध्ये खेळ आहे, क्षेत्ररक्षक तिथे बनणार आहे दर्शक। बॉल पोहोचतोय सीमारेषा पार, मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा, हा असेल षटकार। चरण हा गेला बुलंदी षटकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा षटकार। थँक्यू। विजय वायकरच्या बॅटमधनं हा षटकार तू पुन्हा एकदा पहा डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आणण्याचा प्रयत्न केला। व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट। पहिला फलंदाज विजय वायकर बॅक टू पवेलियन, पहिला फलंदाज बाद।
संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. विशाल निघोटने घेतलेला झेल. अंबेगाव तालुक्यातून निघोटवाडी ह्या ठिकाणून मी का आलोय आणि संघटनाकडे माझ्यावरती विश्वास का ठेवलाय हे मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल निघोट हे दाखवून देतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील अशा पद्धतीचे चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मात्र विशाल निघोटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. आणि खरं तर क्रिकेट हा खेळ जर तुम्ही पाहिला ना, नुसता बॉलिंग आणि बॅटिंगच्या माध्यमातून खेळला जात नाही. तुमचं क्षेत्ररक्षण किती मजबूत आहे, तुमचं क्षेत्ररक्षण कसं आहे, तुमची टीम युनिटी कशी आहे, ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळू शकता. त्यासाठी खरं तर तुमचं टीम वर्क हे चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा पहा, भूषण तयार हो. याबरोबर बॅटची हलकीशी एज लागली गेली आहे. त्या ठिकाणी मात्र बॅकफूट पॉइंट स्लिप मध्ये चेंडू गेलाय. धावफलक एका धाब्याने मात्र पुढे पोहोचतंय. स्कोरबोर्ड मध्ये छोटासा बदलाव इथे मात्र जो पाहायला मिळणार आहे. 14 धावा, पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही टीम्सला इथे मात्र विजयासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज जर जिंकायचं असेल, सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक आपण पाहतोय भूषणच्या माध्यमातून. काहीशे मोठे फटके मात्र विजय वायकरच्या माध्यमातून जे पाहायला मिळाले होते, पण त्याला मात्र बाद केले गेलं. आणि पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये पकड मिळवण्याचा प्रयत्न इथे मात्र बॉलिंग टीमच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 14 धावा धावफलकावरती अनया 11 ह्या टीमच्या माध्यमातून. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डिरेक्ट हिटचा प्रयत्न हा देखील फसला गेलाय. संधी होती आणि आपण पाहतोय एक चान्स होता, तो देखील इथे मात्र मिस झालाय. आणि याबरोबर पहिलं षटक, पहिली ओव्हर संपली गेली आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. अनया 11 कोनोली हा संघ इथे मात्र प्रथमतः बॅटिंग करतोय. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 14 आल्यात. मुख्य व्यासपीठावरती आज पहिला भाग्यवान प्रेक्षक कोण आहे ज्याला स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे, आणि त्यासाठी अगदी आपण पाहतोय दादांच्या शुभ हस्ते इथे लकी ड्रॉचं कुपन उचललं जाते आणि ते नाव आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. व्यासपीठावरती तर खूप मोठा आनंद झालाय आणि ते नाव आम्हाला कळू द्या ना. नाव हॉटेल महालक्ष्मी, सॉरी राजलक्ष्मी. आमचे विजूभाऊ विखे पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिले भाग्यवान प्रेक्षक आहेत ज्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी मिळाली गेलेली आहे. अभिनंदन विजूभाऊ. ये सामने वाला निकालू क्या, इसको रहने दे अंदर. हाँ ठीक है ठीक है. बस बस बस. मनापासून अभिनंदन विजूभाऊ. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे आता तुम्ही पाहणार आहात. बॉलिंग मार्क वरती अखिलेश सिंग बॉलिंग मार्क वरती आहे. मॅन फ्रॉम नाशिकचा असणारा हा खेळाडू तयार. हो, याबरोबर बॉल खूप उंची घेतलीये. लांबी किती असेल, डिस्टन्स किती असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल मात्र ड्रॉप. झेल ड्रॉप झालाय आणि खरं तर ह्या सिच्युएशन मध्ये झेल सोडणं हे संघाला परवडणारी गोष्ट नाहीये.
पुन्हा एकदा पहा बॉलिंग मार्कवरती बॉलर इथे तयार. हो याबरोबर पाहाल की आता पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. या अगोदर आपण पाहिलं मात्र एक मोठं जीवदान मैदानावरती मात्र जे तुम्हाला पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये अशा चुका ह्या आपण पाहतोय कित्येक वेळा कित्येक टीम्सला हे फार महागात पडले त्यांना आपण पाहिल्यात. तुमची एक चूक आणि प्रतिस्पर्ध्याचं विजयाच्या दिशेनं एक नवं पाऊल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक कॅच ड्रॉप झालाय. त्यानंतर पाहूया कशा पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर रेडी. यॉर्कर लेनचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतो बॅटची एज घेतल्यानंतर मात्र अगदी शॉर्ट थर्डमॅन मध्ये इथे मात्र तुम्हाला हा बॉल पाहायला मिळेल. ट्रॅव्हल होताना स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 18 धावा ह्या धावफलकामध्ये आल्या. खूप मोठा संघर्ष इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य तुम्हाला मी मगाशी देखील सांगितलं, जितना बडा संघर्ष जीत उतनी ही शानदार होगी. इथे संघर्ष करावा लागेल. सुपर 8 मध्ये खरं तर नामदार चषकामध्ये सीझन 2 मध्ये पहिली टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणती पोहोचणार यासाठी मात्र ह्या दोन टीम्स मध्ये आपण पाहतोय काटेकी टक्कर ही मॅच ऑन असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहा बॉलिंग मार्कवरती मात्र अखिलेश सिंग. हो फॉट बॉल सुंदर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी लाईन अँड लेनचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. वेग देखील खूप आहे आणि वेगाबरोबर खरं तर गोलंदाजांमध्ये तुम्हाला नेहमीच लाईन आणि लेन्थ अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या गोष्टीचा अभाव जाणवतो. पण अखिलेश सिंग ह्या गोष्टीला अपवाद आहे. हो अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटला ने फक्त आपण पाहतोय चेंडूला मारा घालण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केले. षटक संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अनाया 11 कनोली संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. आणि एक सूचना आहे, समोर जो कॅमेरा आहे ना ग्राउंड लेवलला जो कॅमेरा आहे त्या स्टँड वरती आमचे काही मित्र बसलेत. आपल्यास विनंती असेल सूचना असेल आपण थोडं बाजूला बसा. कॅमेरा हल्ल्यामुळे इथे टेक्निशियनला अडचण येते. आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. कुछ पाने की हो आस आर कोई अरमा हो जो खास खास आशा थँक्यू ढिसे. 18 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्कवरती अंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी गावचा सितारा विशाल निघोट. हो जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय विशाल निघोटच्या हातामध्ये चेंडू. सकाळच्या सत्रामध्ये देखील विशाल निघोटला तुम्ही पाहिलं. खरं तर बॅटिंग मध्ये करामत करू शकला नाही पण फिल्डिंग आणि बॉलिंग मध्ये आज मात्र इथे मात्र एक जबरदस्त कामगिरी विशाल निघोटच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. फुल ऑफ लेन यॉर्कर डिलिव्हरी इथे विशाल निघोट इथे मात्र तुम्हाला पेश करताना पाहायला मिळेल. हो याबरोबर पहा डीप लॉंग ऑन मध्ये प्रचंड मोठी दरी आणि त्या दरीमधून बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. नामदार चषकाचा एक सुंदर असा चौकार. 4 धावा 4 रन. तो 4 धावेने मात्र या ठिकाणी पुढे पोहोचले. 22 धावा धावफलकावरती आल्यात. विशाल निघोट वरती इथे मात्र आक्रमण चढवले गेले. वसीम शेख इथे तुम्ही पाहताय डावखुऱ्या हाताचा एक तेजपुंज तारा मैदानाच्या आतमध्ये इथे मोठे फटके खेळतोय. 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडू मध्ये इथे मात्र एक मोठं टार्गेट इथे मात्र जे बनवायचे सेट करायचे कारण मॅच देखील तितकी महत्वपूर्ण आहे. सुपर 8 चा प्रवास कोण करणार, कोण ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा यानंतरची एक मॅच खेळणार कारण ही मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला सुपर 8चं तिकीट मिळणार आहे. त्यासाठी दोन्ही टीमचा संघर्ष इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. विशाल निघोट इथे पुन्हा एकदा तयार असेल वसीम शेख साठी.
यॉर्कर लेंथ आपण पाहतोय फुल या ठिकाणी पुन्हा एकदा दुर्बल क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी भूषण आलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी थोडीशी उशिरा आणि याबरोबर पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कदाचित थ्रो अचूक मैदानाच्या आतमध्ये आला असता तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण क्रिकेटमध्ये जर आणि तर ह्या गोष्टीला महत्व नाहीये. तुम्हाला जे काही करायचे ते स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती करायचे आणि स्वतःच्या मनगटांवरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधी करत नाही. त्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं, सेल्फ कॉन्फिडन्स असणं हे फार गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय 2 फलंदाजामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, पुन्हा एकदा चुकान पाठोपाठ चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि याबरोबर आपण पाहतोय मैदानावरती पुन्हा एकदा धावा येणार आहेत. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 26 धावा इथे मात्र धावफलकावरती आहेत. ह्या चुका मैदानावरती टाळाव्या लागतील. तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय, इतके जबरदस्त नियोजन मैदानावरती आहे आणि खरं तर लीग पद्धतीच्या मॅचेस मध्ये आपण पाहतोय ज्यावेळेस आयकॉन आयडॉल बाहेरून येतात, लोकल बॉय असतात, तालुक्यातील खेळाडू असतात आणि ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन होणं हे मैदानावरती फार गरजेचं असतं. त्यासाठी टीम वर्क हे फार गरजेचं आहे. विशाल निघोट याबरोबर तयार. हो याबरोबर पहा हलक्या तळण पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, तो मात्र फसला गेलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत 2.5 षटकानंतर. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक लोकल बॉयच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र दुसरं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. चांगल्या पद्धतीनं अखिलेश सिंगच्या माध्यमातून तर षटक क्रमांक 3 विशाल निघोट इथे हाताळताना पाहायला मिळेल. स्लोवर 1 व्हेरिएशन, गती परिवर्तन, डॉट बॉल. षटक संपलं गेलंय. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये आणि 11 कनोली संघ 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. खेळाडूंना एक विनंती राहणार आहे, याच्यानंतर अजून एक मॅच आहे, त्यामुळे थोडीशी घाई करणं गरजेचं राहणार आहे आणि पंचांना एक विनंती राहील की तुम्ही खेळाडूंना सक्त ताकीद देत चला. खेळाडूंना सुद्धा एक विनंती राहील की आपण थोडंसं स्पीडअप करा मॅच, ही विनंती राहणार आहे. 5 शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले अतिशय दर्जेदार खेळाडू, अगदी महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील आयकॉन तुम्हाला ह्या मैदानावरती मात्र पाहायला मिळालेत. तालुकास्तरीय आयडॉल पाहायला मिळालेत. लोकल खेळाडू तुम्हाला चांगला दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळालेत आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आज नामदार चषक अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे मात्र 7 Years लाईव्हच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं इथे मात्र नियोजन, खरं तर ऑर्गनायझर कमिटीला देखील धन्यवाद द्यावे लागतील, कारण ज्या पद्धतीनं निसर्गावरती मात करत आपण पाहतोय समोर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेटमय वातावरण ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून जे निर्माण केले गेले. याबरोबर इथे मात्र संधी आहे, पण त्याबरोबर आपण पाहतोय पुन्हा एकदा ती संधी गमावली आहे आणि याबरोबर 22च्या माध्यमातून इथे मात्र धाव मिळणार आहे. आणि हिंदीमध्ये एक कहावत आहे, या अगोदर देखील आपण असं चित्र पाहिलं आणि नशीब नक्कीच बॅट्समनच्या बाजूला तुम्हाला इथे मात्र जे पाहायला मिळते. हिंदीमध्ये एक कहावत आहे, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. आणि नक्कीच किस्मत, लक आज मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमकडे इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय 27 धावा पूर्णपणे धावफलकावरती मात्र ह्या ठिकाणी आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळणारा गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये सौरभ सातकर मैदानाच्या आतमध्ये आहे. चला वेळ स्पीडअप करा, यानंतर अजून एक मॅच आहे. सौरभ सातकर इथे मात्र वसीम शेख साठी तयार असेल. फुल ऑफ लेनचा बॉल बॅटवरती मिडल झालेला आहे, पण त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजाचं कौतुक आहे. पण सिमेंट विकेटवरती जर तुम्हाला स्वतःला सेफ झोन मध्ये ठेवायचं असेल ना, तर यॉर्कर, त्यानंतर वाईट यॉर्कर, त्यानंतर आपण पाहतोय स्लोवर 1 व्हेरिएशन, ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं, हे स्किल तुमच्याकडे असणं हे फार गरजेचं आहे. सौरभ सातकरच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचं षटक हाताळतोय. डेथ ओव्हर मध्ये मात्र आपण पाहतोय आता
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. सैल पुढा एकदा यॉर्कर लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापूरची मिरची जितकी तिखट नसेल ना तितकी तिखट गोलंदाजी, तितका तिखट मारा इथे मैदानाच्या आतमध्ये जो तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. 27 धावा आतापर्यंत मैदानावरती मिळवल्या गेल्यात. शेवटचं षटक सुरू आहे. किती धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं जाणार, किती धावा बनवल्या जाणार हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. सौरभ तयार असेल वसीम शेख साठी. हो पुढे एकदा लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सौरभ सातकर इथे मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. सर तुम्ही गोष्ट आता सांगितली की कोल्हापूरची तिखट मारा कोल्हापूर सारखं किंवा सोलापूरच्या चटणी सारखं, तसं आमच्याकडे साई बालाजीचा जो काही चहा आहे ना तो तसा गोड आहे ना, तशी गोड गोलंदाजी या गोलंदाजाची अगदी आपल्याला पाहाडीमध्ये तितकी गोड कामगिरी आहे. जसा साई बालाजीचा चहा आहे तशी गोलंदाजी गोड पण आहे. हो 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 परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. शिवरायांची तळपती तलवार. बॉल पोहोचतोय सीमारेषा पार. चरण षटकार. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा वंदनी षटकार. वसीम शेखच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार तुम्ही मैदानावरती पाहताय. हो हो याबरोबर पुढे एकदा पहा बॉल इथे मात्र बॅटवरती परफेक्ट मिडल झाला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी आणि याच बरोबर पंच कळवतात फलंदाज वसीम शेख बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 2. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधणी थेट पाठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. फर्स्ट इनिंग इथे मात्र संपताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन काहीच तासांपूर्वी काही क्षणांपूर्वी या ठिकाणी झालं होतं. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कर्षी स्पर्धा आणि आपण पाहतोय नामदार साहेबांच्या माध्यमातून माननीय राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक ही स्पर्धा अगदी सीझन 2 मध्ये पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाती अतिशय महत्वपूर्ण मॅच सुपर 8 मध्ये कोण पोहोचणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला, कारण 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावा बनवायच्यात. 24 चेंडू 35 धावांची गरज. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हॉटेल जय हो नांदूर की पंजाब मशिनरीज साकुरी ही टीम मात्र आता तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 24 चेंडूमध्ये 35 बनवायच्यात आणि ह्या 35 रन्स इथे मात्र कशा पद्धतीने कंप्लीट होतात की डिफेंड करण्यामध्ये इथे मात्र टीम अनाया 11 कनोली ही टीम मात्र यशस्वी होणार हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. आणि ही मॅच संपल्यानंतर मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तितकेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भेटणार आहे. तर आज देखील 4 टीम्स त्यामध्ये खेळणारे 4 आयकॉन, आयडॉल आणि स्थानिक खेळाडू, तालुक्यातील खेळाडू इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाले. तर उद्या देखील इथे मैदानाच्या आतमध्ये 4 नवीन टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या 4 नवीन टीम्स मध्ये असणारे 4 नवीन आयकॉन, आयडॉल, स्थानिक खेळाडू यांचा बहरदार खेळ इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे.
सर्व खेळाडूंना विनंती की याच्यानंतर एक मॅच होणार आहे, तरी मॅच होणार आहे पण ती तुमच्यातील कोणाला तरी एकाला खेळायची, बरोबर ना सर? त्याच्यामुळे थोडस स्पीड अप करा. आता टाइम झालाय 6, तेव्हा बघा किती वेळ आहे. अजून 1 तासामध्ये आपण मॅच फायनल करणार आहोत. बॅट्समन चला चला, बॅट्समन हॉटेल जय हो. चला 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 फील्डिंग केला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, विशाल अँड दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भूषण. आणि कोण जिंकणार ही मॅच हे देखील आपण पाहणार आहोत. 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 35. तर ह्या कशा प्रकारे बनवल्या जातात की रोखल्या जाणार हे देखील आपण इथे पाहणार आहोत. आणि यानंतर कॉम्बॉक्स मध्ये मात्र छोटासा बदल. आणि मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोज भल्लेकर सरांना. या सर, तुमचं स्वागत आहे. टाका ना इकडनं. चला लवकर लवकर लवकर, विशाल बॉल द्या. धन्यवाद राहुल सर. दोन्ही संघ निश्चितप्रमाणे आपली ताकद निश्चितप्रमाणे आजमावताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. कारण पहिला डाव तर संपला गेला, 34 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आणि आता ह्या 34 धावा बनवल्यानंतर 35 धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहतो या ठिकाणी हॉटेल जय हो नांदुरकी आणि पंजाब मशिनरी साकुरी या टीमला या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. एका बाजूला अनया 11 कनोली संघाला धावा रोखायच्या पडत. धावा बनवणं आणि रोखणं हा खेळ ऊन सावल्यांचा आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 34 धावा बनवल्यात, 35 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल. 24 चेंडू 35 धावा. अचानक अगदी पर्जन्यवृष्टी होताना पाहायला मिळाली. अचानक पावसाचं झालेलं आगमन आणि तदनंतर अगदी 3 वाजता आपण आज पहिल्या मॅचचा रिझल्ट आपल्याला 3 वाजता मिळालेला आहे. आणि तिथून पुढे जे काही 4 सामने बाकी होते ते सामने तिथून पुढे कमी षटकांचे होईना, पण आजचा दिवस आजच संपायचा हा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला जो मिळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिला चेंडू लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब तर झालंय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एका सिंगलने इथे खातं खोललं गेलं भूषण उघड्याचं. उद्या सुद्धा अगदी तितक्या ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परवा तितक्या ताकदीचे संघ आपल्याला जो पाहायला मिळणार आहेत. आणि आज पहिला दिवस होता त्यामुळे रिपोर्टिंग जर अगदी आपण पाहिलं तर काही संघांचं थोडंसं उशीर होताना पाहायला मिळालं. पण उद्याचा रिपोर्टिंग 9चा आहे. 9:30ला पहिला चेंडू हा पडलाच जाणार. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि त्यानंतरच्या अर्ध्या तासात पुढच्या टीमचं रिपोर्टिंग आहे. या दरम्यान सुरेख फटका, फाइन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर और ये 6 रन षटकार. फटका असा धुआधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. खाली मला हुक्की डीजे थँक्यू. मॅच थोडीशी स्पीड निश्चितप्रमाणे होणं गरजेचं.
धाबा धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे 8 धावा 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत संपलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकातील आणि धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 20 चेंडूंचा सामना बाकी राहिलाय. गोलंदाजीवरती तयार आहे संघनायक योगेश धोत्रे. बेखिट केला भूषणच्या पाठमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. शेरन षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा थँक्यू. दिलाचं झाकपूक झुपूक तेव्हाच वाजेल जेव्हा टीम सुपर एटला पोहोचेल. गुलीगत धोका कोण कोणला देत आहे या मॅच वरती बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या या षटकाराच्या रूपाने जे वाढली गेली दुहेरी अंकात धावफलक 14 धावा आहेत आणि अफलातून फलंदाजी भूषण या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस अगदी आपण पाहिलं योगेश थोडंसं कमबॅक करताना पाहिलं मला. षटक क्रमांक आता संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या बिनबाद 14 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावसंख्येचं लक्ष्य अजूनही बाकी आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर याचकडून ही पहा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 18 धावा बनवायच्या आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत अजून. 18 चेंडू 21 धावा. आणि विशेष करून अगदी आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या पण आहेत. पण याच्या अगोदरचा सामना तुम्ही विसरून चालणार नाही. पीसीसी प्रवर्गाने सुरुवात तर खूप चांगली केली होती. शेवट गोड करता आला नाही. इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. अगदी सुरुवात तर चांगली आहे. शेवट कसा करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी एक गोष्ट आवर्जून सांगत असतो. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जीवन जगत असताना कसं जगता हो डान्सिंग डाऊन द विकेट. आयकॉन वर्सेस आयकॉन. भूषण वरती आक्रमण. विशालच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नामदार चषकाचा खणखणीत षटकार. फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड थँक्यू. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला. धावफलकावर धावसंख्या 20 रन. या दरम्यान आपण पाहिलं हलक्या हाताने चेंडू फ्लिक केला. क्षेत्र दूरवरती आहे. एक सिंगल तर आली आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान दुहेरी धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर आहे 22 रन विदाउट लॉस. नाबाद 22 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुरुवात अतिशय सुरेख होताना पाहिल्यामध्ये शेवट कसा होतो हे पाहायला खूप मजा येणार आहे. तसं या क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात होताना खूप खडतर झालेली. कारण स्पर्धेचा पहिला दिवस इथं इतक्या काबाड कष्टातून संपन्न होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळला गेला. त्या दरम्यान भूषणची साथ विशालला चांगली मिळाली आणि तिथं 2 धावा परत एकदा अगदी जलदरित्या पूर्ण केल्या गेल्या. 24 वरती धावफलक. उर्वरित 15 चेंडू 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हॉटेल जय आणि पंजाब मशिनरी. हलक्या हाताने चेंडू परत एकदा खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आरामात चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल घेतली गेली आणि एका सिंगलच्या रूपाने संघाची धावसंख्या 25 धावा आहे. ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडूंची निवड प्रक्रिया होताना आपल्याला पाहायला मिळाली. लिलाव पद्धत निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. पॉईंटच्या माध्यमातून खेळाडूंना इथे टीममध्ये घेतलं गेलं. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की ऑक्शनच्या माध्यमातून काही खेळाडूंचा बोलबाला खूप म्हणजे आपण म्हणतो ना बोली खूप लागली गेली. काही खेळाडूंची बोली जरी कमी लागली गेली असली चेंडू या दरम्यान परत एकदा ढकलला गेलाय आणि
एक धाव इथे जिबळून पूर्ण केली गेली. धापलक वाढतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती 26 धावा. शेवटचे 13 चेंडून 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. परंतु काही खेळाडूंना बोली जरी कमी जरी लागली गेली असेल, परंतु त्या बोलीवरती डिपेंड न राहता आपल्या खेळीच्या माध्यमातून आपला आणि आपल्या संघाचा बोलबाला हा वाढवावा लागणार आहे. हे तितकंच खरं आहे. परत एकदा आपण पाहतोय इथे मिड विकेटला चेंडू पोहोचलाय. आरामात घेतील एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न भूषणच्या माध्यमातून होता, परंतु इथे विशालचा नकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एकाच धावसंख्येवरती इथं समाधान मानलं गेलं आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 27 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत 8 धावा. 12 चेंडू 8. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर याकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं ओव्हर संपलीच्या ट्रान्सचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय सचिन शेठ शिंदे पाटील, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवींद्र गाढे पाटील या दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होतं. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज आलाय शकील शेख आणि स्ट्राईकला विशाल निगोट. या दरम्यान अगदी आपण पाहिले नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन. चौकार. नो बॉलवरती चौकार. इथे मिळतील 5 धावा. सीमारेषा भेदून गेला पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि अगदी आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही धावा ज्या बनवायच्या आहेत त्या अवघ्या 3. यावेळेचा चेंडू कव्हरला पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि इथे विजय षटकार आणि या स्पर्धेमध्ये सुपर 8 ला पोहोचलेला पहिला संघ आहे हॉटेल जय हो पंजाब मस्टरी. या दोन्ही संघ मालकांचं आणि नांदुरकी आणि साकुरीचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. टॉसला लगेच चला. मॅन ऑफ द मॅच विशाल निगोट. थँक्यू. 10 चेंडू 29 धावसंख्येची खेळी निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. टॉस साठी चला लगेच. आदरणीय सचिन शेठ शिंदे पाटील आदरणीय रवींद्र गाढे पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि टॉस यानंतरच्या सामन्याचा केला जाणार आहे. आदरणीय सचिन शेठ शिंदे पाटील आदरणीय रवींद्र गाढे पाटील. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लवकरात लवकर चला विनंती राहील. आणि विशेष करून गोष्ट परत एकदा सांगतो, उद्या पहिला सामना हॉटेल साई छत्रपती लोणी वर्सेस पायरन्स क्रिकेट क्लब असा होणारा पहिला सामना आहे. 9चं रिपोर्टिंग आहे. 9:30 वाजता 9:30 पहिला चेंडू पडणारच आहे. नाहीतर इथे 5 रनची पॅनल्टी किंवा सामना 5 षटकांचा होईल जर दोन्ही संघ वेळे नसतील तर. आणि दुसरा सामना साई रुद्रा फायटर पाथर्डी वर्सेस सुजय पर्व साई 11 शिर्डी. हा पाथर्डी आले.